तुमचे जीवन वाया घालवू नका. मी 100 वर्षांचा आहे. डॉक्टर तुम्हाला हे सत्य सांगणार नाहीत. आज मी जे काही सांगणार आहे ते कोणत्याही टॅबलेट किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर वाचलेलं ज्ञान नाही. हे ते सत्य आहे जे मी माझ्या 100 वर्षांच्या आयुष्यात प्रत्यक्ष जगलो आहे. आजकाल इंटरनेटवर अनेक डॉक्टर सल्ले देतात. ते चांगले आणि विद्वान लोक आहेत, पण त्यांचे वय 40 ते 45 वर्षांच्या आसपास आहे. त्यांनी कधी 80 किंवा 90 वर्षांच्या शरीराचा अनुभव घेतलेला नाही. त्यांनी कधी त्या भीतीचा सामना केलेला नाही जेव्हा रात्री 2 वाजता तुमचे पाय ओल्या सिमेंटसारखे जड वाटतात. त्यांनी कधी ती असहाय्यता अनुभवलेली नाही जेव्हा तुम्ही सकाळी 5 वाजता एखाद्या नर्सिंग होमच्या बेडवर एकटे बसून विचार करता की हेच का माझं शेवटचं ठिकाण असेल. मी हे सर्व पाहिलं आहे. माझं स्वतःचं शरीर एक अनोळखी, हट्टी आणि भीतीदायक गोष्ट बनताना मी अनुभवलं आहे. पण आज 100 वर्षांचा असूनही मी माझ्या स्वतःच्या घरी राहतो, माझ्या बागेची देखभाल करतो आणि स्वयंपाकघरही स्वतः सांभाळतो. मी तुम्हाला ते सांगण्यासाठी आलो आहे जे खरंच उपयोगी पडतं. जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, संध्याकाळपर्यंत तुमचे पाय सुजत असतील किंवा विश्रांती घेतल्यानंतरही जाणारा थकवा जाणवत असेल, तर माझं नीट ऐका. ज्याला जगवृद्धत्व म्हणून दुर्लक्षित करतं, ते खरं तर हार मानण्याचं नाव आहे. मी हार मानली नाही आणि मी योग्य ठरलो. जेव्हा मी 79 वर्षांचा होतो, तेव्हा माझ्या मुलाने मला स्वयंपाकघराच्या जमिनीवर बसलेलं पाहिलं. मी पडलो नव्हतो. फक्त माझ्या पायांनी माझी साथ सोडली होती. मला परत उभं कसं राहायचं हेच समजत नव्हतं. सुमारे 1 वर्षापासून माझे पाय जड होत होते, सूज येत होती आणि माझा तोलही बिघडत होता. डॉक्टरांनी तेच शब्द उच्चारले ज्यांची मला सर्वात जास्त भीती वाटत होती: सतत देखभाल आणि निरीक्षणाची गरज आहे. मी एका नर्सिंग होममध्ये दाखल झालो. तिथले लोक चांगले होते, जेवणही ठीक होतं, पण आतून मी हळूहळू संपत होतो. जेव्हा तुम्ही कधी झोपायचं, उठायचं किंवा खायचं हे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही, तेव्हा तुमचं मन मान्य करतं की तुम्ही आता सक्षम नाही. आणि शरीर मनाच्याच मागे चालतं. तिथे आर्यन नावाचा एक फिजिओथेरपिस्ट होता. त्याने मला रुग्ण म्हणून नाही तर माणूस म्हणून पाहिलं. तो म्हणाला, आजोबा, तुमचे पाय कमकुवत झाले आहेत कारण त्यांना योग्य आव्हान मिळालं नाही. तुमच्या पायांच्या स्नायूंना दुसरं हृदय म्हणतात. हे स्नायू रक्त पुन्हा वरच्या दिशेने हृदयाकडे पंप करतात. जेव्हा ते काम करणं थांबवतात, तेव्हा रक्त पायांमध्ये साचू लागतं. त्यामुळेच पाय जड वाटतात आणि सूज येते. त्याने मला 5 साधे व्यायाम शिकवले. फक्त 4 महिन्यात त्यांनी मला नर्सिंग होममधून बाहेर काढलं. आज त्या घटनेला 21 वर्षे झाली आहेत आणि मी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आर्यन याला इंजिन सुरू करणे असं म्हणायचा. तो सांगायचा की पायांकडून कोणतंही मोठं काम करून घेण्याआधी त्यांना त्यांच्या कामाची आठवण करून द्यावी लागते. कसा करायचा? एका मजबूत खुर्चीवर सरळ बसा. दोन्ही पाय जमिनीवर सपाट ठेवा. क्रिया: हळूहळू टाचा वर उचला आणि पंजे जमिनीवरच दाबून ठेवा. मग टाचा खाली आणा आणि पंजे वर उचला. गती: घड्याळाच्या लंबकासारखी संथ आणि नियमित हालचाल करा. कालावधी: हा व्यायाम सलग 2 मिनिटे करा. हे साधं वाटेल, पण यामुळे पिंडरीच्या आतल्या भागातील सोलियस स्नायू सक्रिय होतो. हाच स्नायू रक्त पुन्हा हृदयाकडे पाठवण्याचं महत्त्वाचं काम करतो. मी आजही सकाळी अंथरुणातून उठण्याआधी 2 मिनिटे हा व्यायाम करतो. तो माझ्या शरीराचा पहिला इग्निशन असतो. हा पुढचा व्यायाम गुडघ्यांच्या ताकदीसाठी आणि खुर्चीतून सहज उभं राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कसा करायचा? खुर्चीच्या पुढील भागावर बसा,
जेणेकरून गुडघे सहज वाकतील. क्रिया: उजवा पाय हळूहळू सरळ करा जोपर्यंत तो जमिनीशी समांतर होत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाय वर पोहोचल्यानंतर मांडीचे स्नायू पूर्ण ताकदीने आवळा आणि 5 सेकंद तसेच धरून ठेवा. त्यानंतर हळूहळू पाय खाली आणा. पुनरावृत्ती: दोन्ही पायांनी प्रत्येकी 10 वेळा करा. विज्ञान सांगतं की वृद्धापकाळात तुम्ही स्वतः उभे राहू शकता की नाही हे मुख्यतः तुमच्या मांडीच्या स्नायूंच्या ताकदीवर अवलंबून असतं. तो 5 सेकंदांचा ताण वर्षानुवर्षे निष्क्रिय झालेल्या स्नायूंना पुन्हा जागं करतो. घाई करू नका. त्या ताणाचा अनुभव घ्या. आता आपण उभे राहून एक व्यायाम करूया. हा व्यायाम तुमचे संतुलन आणि रक्ताभिसरण थेट सुधारतो. कसा करायचा? तुमच्या स्वयंपाकघरातील काउंटरजवळ किंवा एखाद्या मजबूत खुर्चीच्या मागे उभे राहा. दोन्ही हात हलकेच आधारावर ठेवा. वजन टाकण्यासाठी नाही, फक्त सुरक्षिततेसाठी. क्रिया: हळूहळू पायाच्या पंजांवर उभे राहा आणि शक्य तितके वर उचला. वर गेल्यावर 2 सेकंद थांबा. त्यानंतर खाली या. आता टाचा अतिशय हळूहळू जमिनीवर आणा. खाली पडल्यासारखे येऊ नका, तर गुरुत्वाकर्षणाशी झुंज देत सावकाश खाली या. पुनरावृत्ती 15 वेळा करा. थोडी विश्रांती घ्या आणि पुन्हा 15 वेळा करा. हा व्यायाम पायांमधून हृदयाकडे रक्त परत जाण्याची प्रक्रिया व्हीनस रिटर्न सुधारतो. पिंडरीचे स्नायू मजबूत झाल्यावर पायांची सूज आणि हाडांपर्यंत जाणारा थकवा हळूहळू कमी होतो. वृद्धापकाळात सूज येणं अपरिहार्य आहे असं समजू नका. ती अनेकदा तुमचे स्नायू पुरेसे वापरले जात नाहीत याचे लक्षण असते. माझा थेरपिस्ट नेहमी म्हणायचा, ज्या दिवशी तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय खुर्चीतून उठू शकणार नाही, त्या दिवशी तुमचं स्वातंत्र्य हरवेल. हा सर्वात प्रभावी दैनंदिन कार्यक्षम व्यायाम आहे. कसा करायचा? एका मजबूत खुर्चीवर बसा. पाय खांद्याइतक्या अंतरावर ठेवा. स्थिती: तुमचे नाक पायाच्या पंजांच्या सरळ रेषेत पुढे आणा, नोज ओव्हर टोस. त्यामुळे शरीराचे वजन पायांवर येईल. क्रिया: हातांचा आधार घेता उभे राहा. पूर्ण उभे राहिल्यावर कंबरेचे आणि नितंबांचे ग्लट्स स्नायू हलकेसे आवळा. परत बसणे: आता 3 सेकंद घेत अतिशय हळूहळू परत बसा. धाडकन खाली बसू नका. पुनरावृत्ती 5 ते 10 वेळा करा. हा व्यायाम शरीराच्या खालच्या भागाला आणि पोटाच्या मध्यवर्ती स्नायूंना कोर ताकद देतो. जेव्हा मी नर्सिंग होममधून बाहेर पडलो, तेव्हा मी हा व्यायाम अवघ्या 3 वेळा करू शकत होतो. आज मी तो सलग 15 वेळा करू शकतो. सुधारणा शक्य आहे. फक्त रोज सुरुवात करण्याची गरज आहे. ही शेवटची क्रिया आहे. सकाळची पहिली 10 मिनिटे कशी घालवायची याचा हा साधा क्रम आहे. अंथरुणातच 2 मिनिटे अकल पंप्स करा. सिट टू स्टंड तंत्र वापरून खुर्चीतून उभे राहा. 10 वेळा काफ रेजेस करा. त्यानंतर घरातच 5 मिनिटे जाणीवपूर्वक चालत राहा. चालताना लक्ष द्या की तुमचा पाय टाचेकडून पंजाकडे कसा जमिनीला स्पर्श करतो. आता मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित कोणताही डॉक्टर सांगणार नाही. या 5 व्यायामांचा माझ्या आरोग्यात फक्त 30% वाटा आहे. उरलेले 70% माझे मन आणि माझा निर्धार आहे. मी नर्सिंग होममधून बाहेर आलो कारण माझे पाय मजबूत झाले म्हणून नाही. उलट माझे पाय मजबूत झाले कारण मी ठरवले होते की माझा प्रवास अजून संपलेला नाही. मी ठरवले होते की मला अजून अनेक सकाळी पाहायच्या आहेत. मला माझ्या स्वतःच्या घरात राहायचे आहे. जेव्हा मेंदूला वाटते की शरीराचा अजूनही काही उद्देश आहे, तेव्हा तो शरीरातील रासायनिक प्रक्रिया बदलू लागतो. सूज कमी होते, झोप चांगली लागते आणि जखमा लवकर भरतात. शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन.
एकटे राहू नका. मी घरी परतल्यानंतर माझ्या परिसरात एकटे राहणाऱ्या 3-4 ज्येष्ठ नागरिकांबरोबर एक नियम बनवला. आम्ही दर मंगळवारी फोनवर बोलतो. काल काय खाल्लंत? व्यायाम केला का? आज कोणत्या गोष्टीमुळे आनंद झाला? फक्त 20 मिनिटांच्या त्या संभाषणामुळे आम्हाला जाणवतं की कोणीतरी आमची वाट पाहत आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीसाठी जबाबदार असल्याची भावना असते, तेव्हा तुमचे शरीर जगण्यासाठी अधिक शक्ती निर्माण करते. एखाद्याला मदत करा. कोणाला तरी फोन करा. एखाद्यासाठी मंदिरातून प्रसाद आणा. महत्वाचे वाटणे आणि कोणाला तरी आपली गरज आहे असे जाणवणे हे जगातील सर्वात मोठे औषध आहे. माझं नाव पंडित दीनानाथ किंवा तुमच्या मनातील कोणतंही काल्पनिक नाव असू शकतं. मी 100 वर्षांचा आहे. वृद्धत्व ही शिक्षा नाही, तो आयुष्याचा एक टप्पा आहे. उद्या सकाळी फक्त एका हालचालीने सुरुवात करा. फक्त एक. मग दुसऱ्या दिवशीही तीच करा. तुम्हाला जाणवेल की जी ताकद तुम्हाला हरवली आहे असं वाटत होतं, ती खरं तर तुमच्याच आत कुठेतरी तुमची वाट पाहत होती. हार मानू नका.